बंडू क्रिकेट खेळतो. बंडूला केव्हा आणि कोणते स्वप्न पडेल याचा नेम नाही. आजकाल त्याच्या अंगात क्रिकेटचे वारे शिरले आहे. त्याला स्वप्नेही क्रिकेटचीच पडत आहेत. तो कुठेही गेला की क्रिकेटच्या गप्पा कानावर येतात. 4 पोरे सोरे जमतात आणि सचिनचा विषय घोळतात. धोनीविषयी बोलतात. निवांत बसलेली म्हातारी कोतारी माणसेही चौकार षटकारच ठोकत असतात. एवढेच काय, शेजारच्या तिरमिरे काकूही कोणाशी बोलताना हातातली लांटणी राहुलच्या शैलीत बॅटसारखी फिरवताना दिसतात. काल गल्लीतल्या पोरांनी तर कमालच केली. त्रिफळा म्हणून चक्क जेवायला बसायचा पाट त्या मागे काहीतरी लावून उभा केला. खेळता खेळता नंदूने चेंडू टोलावला खरा, तो आसमानात उडाला. उडाला थेट तिरमिरे काकूंच्या खिडकीवरच जाऊन धडकला. काचेचे तुकडे तुकडे करून आत शिरला अन स्वयंपाकघरातील गंजात पडून दूध पिऊ लागला. तेव्हा काकूंनी रागात येऊन रणरागिणीचाच अवतार धारण केला. त्यांचे रूप पाहून पोरांना पळताभुई थोडी झाली. सर्व वातावरण क्रिकेटने भरलेले. त्यामुळे बंडूला वाटू लागले, सर्व जग 2च गोष्टींनी व्यापले आहे. एक प्राणवायू देणारी हवा आणि दुसरे क्रिकेट. क्रिकेट बंडूवर कब्जा करून बसले. बंडू जेवायला बसला की वाढलेल्या भाताचा गोळा त्याला क्रिकेटच्या चेंडूसारखा वाटू लागला. पोळी म्हणजे हत्तीने चेंडूवर पाय दिल्यासारखा पसरट झालेला चेंडू. अभ्यास करायला बसावे तर पुस्तकातील अक्षरे चेंडूमागे धावणाऱ्या क्षेत्ररक्षकासारखी डोळ्यापुढून पळून जात आहेत असे वाटायचे. बंडूच्या हातात ना अक्षर यायचे ना त्यातला अर्थ यायचा. पकडायचा आटापटा करावा तर ते अर्थ पार चेंडूसारखे सीमापार गेलेले, हातून निसटलेले. त्यामुळे अभ्यासाचाच कपिल वाडेकरांसारखा कितीही नियमित सराव करावा, प्रगती पुस्तकात मात्र बंडूच्या पानोपानी दांड्या उडलेल्या असत. आपण क्रिकेट खेळावे, आपलंही सचिनसारखं कौतुक व्हायला हवे, पाठ थोपटली जावी, जयजयकार व्हावा असे बंडूला फार फार वाटू लागले. नाही सचिन होता आले तर धोट डालास बंडूने असे काने पडायला धोनी तरी व्हावे. धावांचा पाऊस पाडावा, सारे विक्रम सारे उच्चांक मोडावे. जे कपिल, सचिन, सौरव, धोनी कोणाला जमले नाही ते करून दाखवावे. एका षटकात 6 चौकार, दुसऱ्या षटकात 6 षटकार. मग आईबाबांचं नव्हे तर हजारो प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होईल. तसे स्वप्न बंडू पाहू लागला. त्याची स्फूर्ती व्हायला हवी असा निर्धार मनाशी करून बंडू आपल्या फौजेसह रणमैदानात उतरला. ओली सुकी झाली. बंडूने फलंदाजीची निवड केली. कुण्या शूरवीर सैनिकाने हातात तलवार घेऊन रणांगणात उभे राहावे तसा बंडू रणमैदानात बेट सरसावून उभा राहिला. चल ये, कोण येतो गोलंदाजी करायला ते बघतोच आज, असे मनातल्या मनात आव्हान देत राहिला. तो वेस्ट इंडिजच्या चमूत स्वभाव असा धिप्पाड, आडदांड, उंचपुरा, धडधाकड गोलंदाज चेंडू टाकायला धावत आला. त्याची सावली आपल्याला गिळायला पुढे पुढे सरकत आहे असे वाटल्याने प्रथम बंडू बेदरला. पण मग देशाच्या इज्जतीचा सवाल आहे म्हणत सावरला. गोलंदाजाने चेंडू फेकला आणि बंडू डोळ्यापुढे चित्र रंगू लागला. याला असा टोलवतो की षटकारच जायला हवा. प्रेक्षक दोन्ही हात उंचावून जल्लोष करत आहेत. बंडू की जय असा जय जयकार करत आहेत. असे बंडूने चेंडू टोलवल्याचा बॅट फिरवली. ती हवेत तरंगत गेली. बंडूच्या उभ्या देहाने गरगर गिरकी घेतली. तोल सावरता आला नाही, त्यामुळे बंडू भुईसपाट झाला. तिकडे दुसमुसळ्या रेड्यासारखा चेंडू तिरफळाला जोरात मुसंडी मारून गेला. तिन्ही दांड्या केव्हा कशा कुठे जाऊन पडल्या हे बंडूला कळले नाही. पहिल्याच चेंडूने बंडूचा असा घात केला. बंडू जमिनीवर आडवा पडला. त्याचवेळी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा मात्र कडकडाट गडगडाट आभाळात दुमत होता. या टाळ्या आपल्यासाठी नसून गोलंदाजाच्या कौशल्यात आहेत हे बंडूला जाणवले. गुणी माणसे गुणी माणसाची पारख करतात या न्यायाने नकळत बंडूने उभं राहून टाळे वाजू लागला. जाता जाता एक वेगळाच विचार त्याच्या मनात चोरटी धाव काढून गेला. फलंदाजी आपल्या आटोक्यात दिसत नाही. सारे विक्रम सचिनच्यात त्यात राहू द्यावेत. तो आपले आभार तर मानेल. गोलंदाजीत काही करता येते का बघायला हवे. त्याने हातात चेंडू घेतला, हवेत उडवून झेलला, पॅन्टवर घासला आणि धावत निघाला. दिशा, गती, लांबी सर्वांचा अचूक अंदाज घेत त्याने चेंडू भिरकवला. हातून चेंडून सुटला तसे त्याला वाटू लागले. फलंदाचा नेम चुकवून आपला चेंडू त्रिफळा उडून गेला. 3 दांड्या हवेत तरंगत गेल्या. खाली आल्या तेव्हा त्याचे 6 तुकडे झालेले दिसले. बंडूला आसमान ठेंगणे झाले. पण प्रत्यक्षात त्याला दिसले ते भलतेच. फलंदाजाने चेंडूला सपाटून सर्व शक्तीनिशी फटका मारला. चेंडू आभाळात उंच उंच गेला. इतका उंच की कुणालाच आपल्या नजरेच्या टप्प्यात बघता आला नाही. सायंकाळी जेवण झाले. बंडू झोपायला खोलीत गेला. बिछाण्यावर जाऊन पडला. डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण
डोळ्यात झोप काही येईना आणि क्रिकेट डोळ्यातून बाहेर जायला राजी होईना. क्रिकेट तिथेच ठाण मांडून बसले. हळूहळू मनात उतरले, मग डोक्यात शिरले, नंतर सर्वांगात भिनले. त्याची बबुळे डोळ्यातून उड्या मारून बाहेर आली. एकरूप झाले. त्याचा मोठा गोल गोल चेंडू झाला. तो बंडूने आपल्या बोटात पकडला. आधी इरफानसारखा, नंतर हरभजनसारखा, शेवटी कुंबळेसारखा गोलंदाजाकडे फेकला. तो पायचीत झाला. दुसरा यष्टीचीत झाला. तिसरा दांडीने उडवला. 6व्याचा झेल गेला. असे 10 फलंदाज बंडूने गारद केले. सारेचे सारे बाद, फटाफट बाद, टाळ्यांचा पाऊस, प्रचंड पाऊस, धो धो पाऊस, मुसळधार पाऊस. कुंबळेही त्यात न्हाऊन निघाला. बंडूजवळ आला. त्याला खांद्यावर घेऊन मिरवू लागला. धोनी आनंदाने ओरडू लागला, वा बंडू, धो ढाला. सारे कॅमेरे बंडूवर रोखले गेले. चमचम चमाचम, चमकदम धमाधम, फोटोच फोटो निघाले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर फोटोसह ठळक बातमी झळकली. बंडूने कुंबळेचा उच्चांक मोडला. बंडू ती बातमी वाचत असतानाच त्याच्या आईने त्याला उठवले. झोपमोड झाली. बिचारा बंडू.